श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 6 जून आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसांकडून सल्ला घेऊ शकतात. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देऊन जाईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून थोडंसं लांब राहा. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यास सक्षम व्हाल. रिकाम्या वेळेत आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. पुढील रास आहे वृषभ रास. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी, योगी, देवी व्यक्तीला भेटून त्यांच्याजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. काही जणांसाठी तर प्रवास केल्याने थकून जाण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचा तणाव देखील वाढणार आहे. तरी आर्थिकदृष्ट्या हे फायद्यातच राहील. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असणार आहे. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरवले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरवताना अडचणी येतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षांकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकतात. पुढील रास आहे मिथुन रास. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. मित्रांकडून तुमच्या अपेक्षापेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामाची पूर्तता करण्यास मदत देखील करतील. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. असं करणं तुमच्या हिताचंही असेल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणं उपायकारक ठरणार आहे. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणं संयुक्तिक ठरणार आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील, त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना थोडासा नीट विचार करा. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचं अभिनंदन बाळगतील आणि प्रेरित देखील होतील. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. पगारातील वाढ तुम्हाला उल्हासित करेल. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल, त्यामुळे तुमचे प्रेम हे असत वाढत जाईल. पुढील रास आहे सिंह रास. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकते. दीर्घकाल प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचं उत्तम औषध आहे. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करतात हे व्यक्त करा. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा. त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे 4 क्षण व्यतीत करा. तुमच्या स्वप्नातील राजकुमाराशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय आज धडधड करणार आहे. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे याचा तुम्हाला आज विश्वास जडणार आहे.
आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येणार आहे. पुढील रास आहे धूळ रास. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा अवश्य घ्या. त्यांची मदत घेणं हे उपायकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणं संयुक्त ठरणार आहे. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करेल. त्याचा सुखद अनुभव आज तुम्ही घेणार आहात. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानांची विशेष काळजी घ्यावी. पुढील रास आहे वृश्चिक रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल आणि दमून देखील जाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षांच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचं मत घेतलं नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकतात. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला तुमच्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणं टाळा. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या अनुपस्थित त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल. जे लोक परदेशातील व्यापाऱ्याने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहील. पुढील रास आहे मकर रास. 4 भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वतःभोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ देखील होऊ शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आणि नंतर आपला वेळ बर्बाद झाला असं तुम्हाला वाटत असतं. त्यामुळे वेळेची काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ आणि नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होण्याचाही त्याचा उपयोग होईल. तुमच्या जोडीदाराचं प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळणार आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरेल. मात्र मुलाखतीदरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्याचे आज नक्कीच चीज होणार आहे. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमची प्रिय व्यक्ती आज अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.